संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये सध्या बैठक आयोजित करण्यात आली आहे। सीडीएस त्याचबरोबर संरक्षण सचिव या बैठकीला उपस्थित आहेत। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। शस्त्रसंधी नंतरच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय। आताची महत्त्वाची बातमी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सीडीएस अनिल चौहान त्याचबरोबर संरक्षण सचिव या बैठकीला उपस्थित आहेत। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय अधिकचे अपडेट्स आहेत? संरक्षण मंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। काल ज्या प्रकाराने एक डीजीएमओ टॉक्सवरती एक चर्चा झाली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये, जिथे खूप स्ट्रिक्ट असे निर्णय घेतले गेले आणि पाकिस्तानलाही सांगितलं गेलं की दोन्ही साईडून काहीच होणार नाही। त्याच्यानंतर आपण ज्या प्रकाराने काल रात्री थोडीशी जी गोळीबार सीमेवरती बघितली आणि त्याच्यानंतर शोपियनमध्ये ज्यापैकी जशा प्रकाराने दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे, या सगळ्यांच्या संदर्भात एक जे आहे संरक्षण मंत्री आता एक ओव्हरऑल रिव्ह्यू मीटिंग घेत आहेत, ज्यात सीडीएस अनिल चौहान आणि बरोबरच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुखही जे आहे उपस्थित आहेत। त्याच्याशिवाय ज्या प्रकाराने एक सेटअप सिक्युरिटीचा जो असणं गरजेचं आहे, कारण की ऑपरेशन सिंदूर हा सध्यासाठी एक स्थगित झाला आहे, संपलेला नाही आहे आणि म्हणूनच लष्कर प्रभागात म्हणा, विभागात म्हणा किंवा दुसऱ्या जागी म्हणा, सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। आणि त्याचंच एक कुठे ना कुठे मेसेजिंग देता संरक्षण मंत्री यांनी एक रिव्ह्यू मीटिंग घेतली आहे, सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंग गेली आहे। त्याच्याच बरोबर आपण हेही बघतो की साईडलाच आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत, सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत, ते शोपियनच्या जंगलात आणि सुक्कूरच्या जंगलात ॲक्टिव्ह झाले आहेत, कारण की घुसखोरी कुठे ना कुठे दहशतवाद्यांची दिसून येते आहे आणि त्याला कुठे चकमा द्यायला आणि खात्मा करायला या सगळ्या एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शोपियानमध्ये चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। केलर भागात दहशतवाद्यांना घेरण्यात आलेला आहे। केलरच्या जंगलामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांकडून संयुक्त शोध मोहीम सध्या तिथे सुरू आहे। दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला आणि पोलिसांना यश आले। आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, आपण पाहतोय शोपियानमध्ये सध्या शोध मोहीम राबवली जाते, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुद्धा यश आलेलं आहे। काय आणखी अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच शोध मोहीम सुरू आहे श्वेता। बरोबरच आपण बघितलं तर कुठे ना कुठे जे आहे 2-3 असे दहशतवादी होते, पाकिस्तानचे दहशतवादी होते, जे आपल्याला समजतात, ज्यांना आता सुरक्षा बलाने घेरला आहे आणि बरोबरच या चकमकीमध्ये एक जो आहे दहशतवादी तो ठार झाला आहे असं समजून येत आहे। सध्या आपण बघतोय तर शोध मोहीम सुरू आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की एक दिवस अगोदर पण नागरतोला जो एरिया आहे तिथे याच दहशतवाद्यांनी घुसखोरी करून जे आहे लोकांच्या घरात, म्हणजेच भारतीय नागरिकांच्या घरात घुसून सेनेच्या युनिफॉर्ममध्ये घुसून जे आहे त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या ह्याला घेऊन पण सोर्सेस तिथे जे आहेत ॲक्टिव्ह झाले आहेत। आता जी आहे आपण बघतोय की 2-3 असे दहशतवादी होते ज्यांना आता सुरक्षा बलाने घेरला आहे कम्प्लिटली आणि आता सुरक्षा बल जे आहे सर्च ऑपरेशन तिथे सुरू केलं आहे। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय शोपियानमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला आणि पोलिसांना यश आलेलं आहे। सध्या या भागामध्ये शोध मोहीम राबवली जाते। दहशतवाद्यांना घेरण्यात सुरक्षा दल आणि पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता आणखी शोध मोहीम राबवली जाते। सध्या या भागामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चकमकीला सुरुवात झालेली आहे। सुरक्षा दलाकडून आणि पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर या दहशतवाद्यांना दिलं जाते।